मॉनिटरला द्या. हॅलो, मॉनिटरला द्या याचा आवाज. सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. निसर्गरम्य अशा या वराड गावामध्ये वराड जल्लोष 2022 नवीन वर्षाच्या शुभारंभी या ठिकाणी हा श्री देव वेताळ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ वराड मालवण यांच्या वतीने या ठिकाणी हा तिरंगी भरणाचा डबलवारीचा जंगी सामना आयोजित केलेला आहे. या सामन्यासाठी आम्हा 3 बुवांची निवड करण्यात आली. मी स्वतः बुवा विनोद चव्हाण, गाव माझं घोडगे वर्णी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि या ठिकाणी मध्ये बसलेले बुवा 2 नंबरला हे सुप्रसिद्ध भजनकार सन्माननीय भजन सम्राट माझे मित्र श्रीमान सुशील गोटणकर, शिरगाव, देवगड तालुका, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि त्या ठिकाणी 3 नंबरला बसलेले बुवा सन्माननीय विशाल मसूरकर, मसुरे, मालवण. या 3 बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून परमेश्वराचं भजन आणि मनोरंजन प्रबोधन या उद्दिष्टाने या ठिकाणी हा तिरंगी सामना याचं नियोजन केलेलं आहे. आम्हा 3 बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्हा 3 बुवांच्या वतीने येथील सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. माझे मित्र ज्यांच्यामुळे ज्यांनी फोनवर ज्यांनी संपर्क साधला ते सन्माननीय या मंडळाचे सर्व श्रीमान बबन पांचाळ, त्याचप्रमाणे श्रीमान गोट्या भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून आभार मानतो. जमलेल्या माझ्या मायबाप रसिकांना विनम्र अभिवादन करतो. नवीन वर्षाच्या 2022 या वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दोन्ही बुवांना, मंडळांना आणि मायबाप रसिकांना देतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पूजा करून संपूर्ण विश्वाची देवता श्री गणाराला वंदन करून स्थानदेवता, रंगदेवता हिला वंदन करून आपापल्या मायबापांना मनापासून नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन, या दोन्ही बुवांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सामने तिरंगी डबलवारी वंदनाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला लाभलेला आजचा हे साऊंड ज्यांच्यामुळे लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ठराविकच असे साऊंड आहे की लोकांपर्यंत क्लिअरिटी आणि क्वालिटी ते देतात. त्याच्यात नंबर आमचा हिंद साऊंड सर्व्हिस यांचा लागतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भजनी कलाकार, भजनी बुवा, नाट्य कलाकार, दशावतार, पखवाजवादक, भजनी बुवा या सर्वांचे मनापासून आशीर्वाद घेतो, त्यांना नमस्कार करतो. आणि भजनरूपी सेवा सादर करण्यापूर्वी वेताळाकडे प्रार्थना करतो. परमेश्वरा, उदंड आयुष्य सर्वांना दे, निरोगी आयुष्य सर्वांना दे आणि तुझी सेवा करायची संधी शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला मिळू दे अशी वेताळाकडे प्रार्थना करतो. आज दोन्ही बुवा
मी स्वतः विनोद चव्हाण, मध्ये बसलेले आहेत ते श्रीमान सुशील गोटणकर आणि विशाल मसूरकर. पहिलं सुरुवातीला सांगतो की कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं आणि डबलबारीचा सामना आणि कसा करावा आणि निवड कशी असावी हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर वेताळ कला क्रीडा मंडळ यांच्याकडून शिकायचं. बबनराव पांचाळ साहेब, तुम्हाला मनापासून मी सलाम करतो की भजनी परंपरा जपण्यासाठी कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा, परशुराम पांचाळबुवा, चिंतामणी पांचाळबुवा, वामन कोपकरबुवा, काशीराम परबुवा, कैलासवासी दीपक चव्हाणबुवा यांनी हरिनामाची परंपरा जपली, वारसा जपला आणि तो वारसा चिरंतर, जरी 2020 सामना असला तरी तो वारसा पुढे कसा चालावा, तो वारसा कसा टिकावा याच्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करता. तुमच्या मी चरणाशी नतमस्तक होतो हा बिंदिनी बुवा आणि वेताळाकडे प्रार्थना करतो ज्या ज्या ठिकाणी डबलबारी असेल त्या ठिकाणी असं नियोजन आणि अशी भजनी बुवांची निवड व्हावी अशी वेताळाकडे प्रार्थना करतो. आणि भजनाची सुरुवात भजन स्वरूपामध्ये करतो. कैलासवासी 5-7 दिवसापूर्वी आपल्या भजनी क्षेत्रातून एक चमकणारा तारा, भजन सम्राट, उत्कृष्ट गोड गायन आणि पहाडी आवाज ते आपल्याला सोडून गेले. ते कैलासवासी दीपक चव्हाणबुवा यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो म्हणून ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. एकदा जोरदार चव्हाणबुवांसाठी आपण टाळ्या वाजवूया. यूट्यूबद्वारे आजची डबलबारी या बाजूला सुद्धा आहे, तिकडे सुद्धा आहे. तर यूट्यूबवाल्यांना माझी विनंती आहे की आजचा हा कार्यक्रम न होतो न भविष्यात होणार आहे, कारण निवडच तशी आहे. आणि आज 100% संगीत भजन काय असतं, कसं करावं आणि भजनातून डबलबारी कशी सादर करावी याचं यूट्यूबमार्फत संपूर्ण महाराष्ट्राला चांगलं हे त्या झांगटा दाखवण्यापेक्षा ह्या दाखवा अशी माझी विनंती आहे. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. हिंद साऊंड, काय साऊंड लावायची पद्धत आहे माऊली. सलाम करतो माऊली. सलाम भाऊ, सगळ्यांचे लाडके भाऊ आहेत. परमा पगमरे मगरी सामा गम मग मदनी धनी ध पगम पगमरे मगरी सा
सर्वांचे लाडके तबला विशारद. तुम्ही तबल्यावर त्यांची बोटं थिरकताना यूट्यूबला वगैरे बघितलेलं आहे. गेली 7-8 वर्ष ही व्यक्ती आम्हाला सहकार्य करते. त्याच्या अगोदर महेश परब, त्यांचा मोठी साथ मिळाली. आज भावेश राणे एक उत्कृष्ट कलाकार, कमी वयामध्ये तुमच्या आशीर्वादाने शिकतायत. रेडिओवरून ते कायम इथे एवढ्या लांबून येत आहेत. तर एकदा जोरदार आपण भावेश राणे यांच्यासाठी टाळ्या वाजवू. वयाने सुद्धा खूप लहान आहेत ते, 2 वर्ष झाली लग्नात. हे त्यांचेच भाऊ सन्माननीय सूरज राणे, तबल्यावर आणि पक्वास सुद्धा दोन्ही कला त्यांच्याकडे आहेत. ते सध्या झाकीर हुसेन यांच्याकडे ते अभ्यास घेत आहेत, करतायत ऑनलाईन. सूरज राणे यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवू. तिकडे सुशील गोटणकर बुवा यांच्याकडे सन्माननीय महेश परब यांचे पट्टशिष्य, जबरदस्त वादन ते तुषार लोट. आपण एकदा टाळ्या वाजवूया आपण त्यांच्यासाठी. कलाकाराला हीच अपेक्षा असते की प्रेमाने त्याच्या पाठीवर थाप मारली की कलाकाराला जोश येतो. आणि एक तबल्याला त्यांना साथ करतायत ते आमचे गोठणकर यांचेच भाऊ. कित्येक डबलबाऱ्यामध्ये मी त्यांना बघितलेलं आहे. अतिशय सुंदर हात त्यांचा, ऑलराऊंडर कलाकार, पक्वात आणि तबला सुद्धा. दीपक चव्हाण बुवांकडे किरण चव्हाण यांच्याबरोबर ते साथ संगतीला अनेक वेळा बघितलेलं आहे. आमच्या गोटणकर भाऊंसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. तिकडे विशाल मसूरकर बुवांकडे आहेत. ते त्यांच्याकडे बघितल्यावरच तुम्हाला समजेल कलावंत हे काय असतात. जबरदस्त म्हणजे हात त्यांचा आणि हातातच जे स्पीड आहे जबरदस्त. अंकित शिंदे एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि तबला विशारद बाया कसा असावा ते सन्माननीय ओंकार मडव, एकदा जोरदार आपण टाळ्या वाजूया. धन्यवाद. ओंकार हे रूप सर्वांचे जाणावे, सर्वांचे जाणावे. जेथुनी पहावे वेदशास्त्र, नमन करावे कुळदैवतांशी, नमन करावे कुळदैवता. माता पितरांशी सर्व भावे, नमन करावे कुळदैवतांशी. नमन करावे कुळदैवतांशी. माता पितरांशी सर्व भावे, माता पितरांशी सर्व भावे,
हळूहळू येतील, पण गर्दीपेक्षा गर्दी लोक तुम्ही जे आलेले आहेत ते गर्दी आहेत म्हणून संख्या कमी आहे. गर्दी लोकांची संख्या कमी असते. जर हे झंगाट ठेवलेले असताना दोन वाघांची टक्कर, चालले दुबई. लोकांपर्यंत चांगलं देणं हे आमचं कर्तव्य आहे. गेली 27 वर्ष, वयाच्या 19व्या वर्षी डबलबारी बदलायला सुरुवात केली. गेली 27 वर्ष, हे 28वं वर्ष आहे. ही हरिनामरूपी गाडी, तो वेताळ माझा लिंगेश्वर चालवतोय. ड्रायव्हर तो, त्याच्या गाडीत आम्ही बसलो. ड्रायव्हर तो, चालवणार तो. कारण चाले शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिविनय. हरीशिवाय, परमेश्वराशिवाय या झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही, त्या वेताळाची कृपा असल्याशिवाय. म्हणून भगवंताने हे दिलेली देणगी, ही सन्मानाची खुर्ची आम्हाला जी मिळाली आणि तुम्ही मायबाप रसिक बसल्यात, आमच्यापेक्षा श्रेष्ठ तुम्ही आहात. आम्हाला जो मान मिळाला तो तुमच्यामुळे मिळालेला आहे. आज विनोद चव्हाण बुवा, सुशील गोटणकर बुवा, विशाल मसूरकर बुवा, हे बुवाई पदवी ते तुम्ही दिलेली आहे आम्हाला. आणि ती भगवंताने, ही नारदाची गादी, प्रत्येक भजनी बुवाने या नारदाच्या गादीचा सन्मानच ठेवला पाहिजे. म्हणून सर्वांना एकदा धन्यवाद देतो. या कोरोनाच्या संकटामध्ये अनेक संकट आली, पण एक भयानक संकट म्हणजे कोरोनाचं. आणि आता पुनश्च एकदा तो नवीन खैतो येईल आमिर खान. काय तो खैतो जाऊ दे आमिर खान. नाही ओ माय गॉड. अच्छा पण कोण तर तो जो इलो बिमारी, फक्त एकच सगळ्यांना माझी हात जोडून विनंती, पथ्य पाळा, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क लावा. ही गोष्ट खरी आहे, पण 100% मी सांगतो, मागच्या कोरोनात जे मेले ना, ते भियान अधिक मेले, घाबरान अधिक मेले. ह्या माझा निदान बुवा, घाबरान अधिक मेले टेन्शनमध्ये. कोणी टेन्शन घेऊ नको. कोरोना जरी असलो काय टेन्शन घ्यायचं ना, सगळं त्याचा भार त्या वेताळावर बाहेर टाकायचो. टेन्शन त्या का, बिंदास राहायचा, नामस्मरण करायचं, आपला प्रपंच सांभाळायचा आणि बिंदास राहायचा. कसला उद्याचा टेन्शन घ्यायचं नाही, त्याका काळजी, देवा काळजी. टेन्शन घ्यायचं नाही, ह्याच मार्ग सांगायचा. म्हणून एक मात्र बुवा, कोरोनानं आपणाला शिकवल्या, विशाल कोरोनानं लय शिकवल्या आपल्याला, त्या घेण्यासारखे आहे. डबलबारीत मुद्दाम सांगते मी. बरेचसे लोक आपल्या मुळात विसरले. मुळात जिथे जन्म झालो, ज्या प्राथमिक शाळेत आपलं शिक्षण झालं, ज्या प्राथमिक शाळेत आपण शिकलो, त्या शाळेला मोठे झाले आणि विसरले. 20-25 वर्षात कोणा त्या शाळेला बघू नाही. पण गेल्या वर्षी नियतीचा खेळ बघा, 14 दिवस त्याच शाळेत कौला मोजीत होते. त्याच शाळेत ढोराचो वाडो, ज्यांना 20 वर्ष ढोराचो वाडो बघू नाही लहानपणी, तोच बैल सोडून जायचो वाड्यात बांधा. विसरलो. गेल्या वर्षी वाड्यात गेलो, त्यांना जी गायली येवता लागला परत. कारण नियतीचा खेळ. म्हणून माणसानं मुळात कधी विसरायचं नाही. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा, भारोडाचे बतावलीचे बादशाह परशुराम पांचाळ बुवा, रागदारी भजन सम्राट चिंतामणी पांचाळ बुवा, समकाल लय वजन गाडा अभ्यास वामन कोपर पाडे आवाज काशीराम परब बुवा. काय सांगू माऊली, 5 मिनिटामध्ये बसलेल्या जाग्यावर गजर रचनाची, काव्य रचना करण्याची हिंमत काशीराम बुवांनंतर कोणाकडे नाही. एकदा जोरदार टाळ्या. ही भजन वर्ष आपल्यातून निघून गेले. दीपक चव्हाण बुवा यांनी गायलेला गजर, आपल्यावर जो भ्याड हल्ला झाला अतिरेकांचा, आपले सैनिक धारातीर्थी पडले. तुकाराम बाळेसारखा माणूस जिवंत त्या कसाबला ज्याने पकडलं, त्याच्यावर गजर रचवला दीपक चव्हाणबाने. तो संपूर्ण महाराष्ट्राने उचलून धरला हो. त्या स्वरूपामध्ये जोपर्यंत हे भजन आहे ना, तोपर्यंत त्या गजर आहे. तो गजर आहे तोपर्यंत दीपक चव्हाण बुवांना कोण विसरू शकत नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
नाही का. म्हणून दोन्ही भावांना शुभेच्छा देतो आणि भजनाची सुरुवात भजन या स्वरूपामध्ये करूया. नंतर बाकीच्या गोष्टी काय आहेत ते आपण बघा, आपण सगळे व्यवस्थित बघूया. कळावे लोक असावा आपला विश्वासू विनोद चव्हाण या लंबाट भारी आहे पण माझ्याने बघतो त्याच्यामुळे भीती वाटतात. पण ह्या मी बोललोय कोरोनाचा सांगितलंय मी, पण याक माका कळला नाही. या दोन्ही बुवांनी सांगायचा कोरोनात नमस्कार. कोरोनात 14 दिवस येऊन रवाचा लागला बुवा. क्वारंटाईन जगवले तिकडे तिकडे वाड्यात काही शाळेत. पण माका याक कळत नाही. दोन्ही बुवांनी माका जरा सांगा, माका काय सुचत नाही. या बारशे कसे काय लई झाले माका काय समजत नाही. बघा काय नाही बुवा, पण बारशे मात्र या गेल्या 1.5 वर्षात बारशे लयच झाले. याच्यात उत्तर ह्याचा तुम्ही द्यावं बघ, माका ह्याच्यात काय कळत नाही. हां भाऊ, ह्याचा आवाज जरा मॉनिटरला कारण झाकीर हुसेनकडे शिकलेले आहेत. जरा मॉनिटर आवाज, ते मॉनिटर शिवाय वाजवत नाही मगरे रे प मगरे रे पा मगरे गणिता. काल सोलो होतो का रे पा मगरे गणिता निजा रे जा निजा निजा प मगरे रे प मगरे गणिता निजा रे म पा निजा.
हीच अपेक्षा आहे. 10 मात्रा, 11 मात्रा, 13 मात्रा, 14 मात्रा. भावेश चला.
शिवराव कणकवली त्यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. श्रीधर तेली यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी प्रेमाचं प्रतीक 201 रुपयाचं त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि त्यांचं चिरंजीवांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो अशी प्रार्थना करतो. जोरदार टाळ्या वाजवा. सन्माननीय श्रीधर तेली, लाख लाख धन्यवाद. रूपाचा अभंग घेतो. हॅलो, पेटीचा आवाज कमी करू नका, हळूहळू कमी होत जातात. परमेश्वराचं रूपाचं अभंग किंवा ध्यानाचं अभंग जर नसेल तर ते भजन नाही. काही दिवसानं माका वाटता असा येतला असं दिसतं, हे कलियुग आहे. रूपाचं अभंग पण आणि ध्यानाचं होत नाही. पहिला भजन पण नाही, डायरेक्ट नाही काय. जर ह्या जर झाला ना, असे तिरंगी सामने किंवा दुरंगी सामने जर डबलवारीचे सामने जर झाले आणि ह्याच्यातून जर बदल काहीतरी घडला आणि घडण्यासाठी या वेताळ कला क्रीडा मंडळाने हे प्रयत्न केलेले आहेत. बबन पांचाळ आणि त्यांच्या सर्व सहकार्याने कुठेतरी हा जे चाललेलं आहे ते कुठेतरी थांबावं आणि त्याच्यातून चांगली भजनं महाराष्ट्राला ऐकायला मिळून. आज खरोखर काशीराम परब बुवा यांचे पट्ट शिष्य दीपक चव्हाण बुवा यांचे शिष्य गोठणकर बुवा आहे. त्याने तो वारसा प्रामाणिकपणे मी सांगतो, त्या नारदाच्या गादीवर मी बुवा सांगतो, या व्यासपीठावर तो प्रामाणिकपणे तुम्ही ते सांभाळलेलं आहे. तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोठणकर बुवा जे आहे ते आहे. तिकडे आमचा विशाल पहिलीच वेळ माझ्यावर डबलवारी माका पहिली वेळ. तर व्यासपीठावर जास्त बोलणार नाही विशाल आमचा, पण भजन असं वाटतं की श्रीधर मुनगेकर स्वतः गात आहेत, त्यांचे गुरु गात आहेत, असं भजन तुम्हाला ऐकायला 100% मिळेल. विशालसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या. त्यांना गुरु मिळालेले ते मुनगेकर बुवा, विलास पाटील बुवांचे शिष्य. आणि ही परंपरा, गुरु परंपरा त्यांनी टिकवलेली आहे. तुम्हाला सुद्धा बुवा शुभेच्छा देतो. थोडीशी मजा आपली करूया, पण भजन आणि प्रबोधन. आणि दाढी बिडी काय वाढवली असते, काय कसं काय कडे जा. आता वाय जरा चालू यावं बेली म्हणते काय सोय नाही म्हणते. म्हणजे भजन पूजन कीर्तन दशावतार शक्ती तुरा ही कोकणची शान आहे. रामेश्वर, आरेश्वर, गांगेश्वर, कुणकेश्वर देवदेवतांची मंदिरं. आणि हे भजन जर जिवंत कोणामुळे असेल, कोणामुळे जिवंत राहिलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, नाही का. नाही तर जय जय रामकृष्ण हरी आम्ही बोललो नसतो, ते नसते तर सकाळी फाटपटी तारा उठाचा लागला असता 4 वाजता. पण आम्ही भाग्यवान आहोत की जय जय रामकृष्ण हरी आमच्या मुखातून येते. तुमच्या आता दाढीबद्दल बोलले मी, आपलं असं सहज बोललो. दाढी कोरलात ना, त्याच्यामुळे जरा बेकार वाटतं दिसतं. ती अशी फुल जर असते ना बुवा, फुल दाढी अशी फुल, म्हणजे विराट कोहली जाते ते फुल, तर जरा बरी वाटतं. ती मध्ये पोकरलाच ना अशी कडेल, त्याच्यामुळे थोडासा मग फाटपट्टीची आठवण झाली ती. समजदार को इशारा का आपली. तिकडे तुमची दाढी नको, तुमचं काय नको, तो आपलं पडा ना बाबू. पण विशाल तुका प्रामाणिकपणे सांगतो, ह्याच व्यासपीठावर वराडच्या घाबरायचं नाही. माझ्यासारखे किंवा सुशील किंवा आहेत काय काय चांगले करणारे, त्यांच्यासारखे जर बुवा असतील ना, बुवा कुठल्याही व्यासपीठावर कधी डबलबारी घ्यायची बिंदास. विशाल आजपासून तिची सुरुवात झाली. नवीन वर्ष 1 जानेवारी आजपासून आपण सुरुवात केलेली आहे. ह्या पद्धतीची बारी कधी असले ना विशाल ती घ्यायची, बिंदास घ्यायची. तुला शुभेच्छा करू. टकली लावायची, काय होत हां बस, तुला शुभेच्छा. आजपासून बघ सुरुवात झाली. आता जिकडे तिकडे तिरंगी सामने, यूट्यूबवरले तिरंगी सामना ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी विनोद चव्हाण, सुशील गोठणकर, विशाल मसूरकरच असेल. यूट्यूबला जाऊ दे. ती खेका घंटामध्ये ती. दुसरी गोष्ट बुवा, आम्ही आपले या कोकणातच राहूया,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातच राहूया. यूट्यूब मार्फत तुम्हाला नमस्कार करतो. भाऊ आमका कोकण आमचा सिंधुदुर्ग जिल्हो लय प्यारे. आमका ती दुबई नको, दुबई नको. ते दुबई जाणाऱ्यांना मी सांगलेला तुम्ही एक काम करा, दुबईपेक्षा पहिले युगांडात जा. नाही जमला युगांडात तर पहिले थायलंडला गेला तरी चालत. पण आमका बाबा ना माझा कोकणच भारी आहे. आमका कोकणात मोठा केलेला कोकणानं, त्या कोकणातच आमचं शेवट होतो अशी त्या वेताळाकडे आम्ही प्रार्थना करतो. जाणाऱ्यांना जाऊ दे. रूपाचा भंग रूप पाहता गजित बरोबर रूप पाहता जैनवाले या मधल्याचा काय करतात ना तुम्ही, काय बटनांचा खेळ आहे तुमच्याकडे जबरदस्त. जरा माझी लेवल वाढवा. रूप पाहता 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 रूप पाहता रूप पाहता
ती जरा वाजव. बाप रघुमा बाप रघुमा ईश्वर, बाप रघुमा ईश्वर, ओ हा विठ्ठल धन्यवाद धन्यवाद. नवीन वर्षाच्या आगमनाचं स्वागत हे नामस्मरणामधून व्हावं ही या सर्व मराठवासियांची इच्छा. आणि खरोखर त्यांचे उपकार मानावे तेवढं खूप कमी आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून विविध कार्यक्रम जे सांस्कृतिक आपले त्यामध्ये वेशभूषा, लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा झाली. आपले थोर पुरुष जे लोकमान्य टिळक असू देत, राणी लक्ष्मीबाई असू देत, अहिल्याबाई होळकर असू दे, सगळ्यांचं दर्शन या रंगमंचावर मगाशी आम्हाला घडवलं या मराठवासियांनी. मनपूर्वक त्यांचे आभार मानतोय. आणि या पारंपरिकतेने नटलेल्या वारीचा आम्ही तिन्ही बुवा कुठेतरी एक निमित्त त्याचं झालंय की या भगवान विठ्ठलाची इच्छा, त्यांची कृपाशीर्वाद आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी एकत्र करून एक पारंपरिक भजन आणि फक्त भजन आणि भजन आयोजकांच्या या मागणी
आंबेगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सुखवतीसाठी भांडूप मुंबई तसेच आमचे सर्वांचे लाडके आणि आमच्या सल्ला या कोकणची शान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कोकण रत्न दोन भजन सम्राट किंवा विनोदी चव्हाण आज आम्हा दोन्ही बुवांच्या सोबत एक त्यांचा अनुभव त्यांचं मार्गदर्शन मिळावं या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आज हे भजन करतोय. आम्हा दोन्ही बुवांना आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून श्री भगवान वेताळांची सेवा करण्याची सुवर्ण संधी दिली आहे. या सर्व ग्रामस्थांची सेवा करण्याची सुवर्ण संधी दिली आहे. त्याबद्दल मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतोय ग्रामस्थांचे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी त्यांचे आग्रह असतो आम्हाला आमंत्रित केलं ते म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके बबन पाटील या आत्ता असंच त्यांचा होता की असा कार्यक्रमाचं काहीतरी नियोजन असू दे आणि असं करावं आपण. बुवानी सुद्धा सांगितलं मगाशी बघा बदल व्हावा हे सगळ्या कोकणवासीला मान्य आहे. सगळ्यांची इच्छा आहे की भजन बदललं पाहिजे भजन बदललं पाहिजे पण पुढे कोणी येत नाही. आणि ह्या वर्षात पहिल्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुढे जर कोण आलं असेल तर हे सर्व वराडवासी आहेत. आणि या वराडवासियांनी हा नवीन हा पायंडा पाडून दिला आहे. बघा हे भजन कसं असावं आम्ही तेवढे पाठवते ते मी नाही आहे त्यांचा काय सांगता येत नाही. पण बुवांचं मोठेपण आहे. बुवाने मला सांगितलं काही काही लोकांचं आयोजन असतं आयोजनाबद्दलच सुरुवातीला नंतर बोलतो आधी भजनाला सुरुवात करतो नंतर बोलतो. या ठिकाणी अनेक नामवंत कलाकार आलेले आहेत. आमचे गणेश देवीचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमचा गुरुबंधू हेमंत आलेला आहे हेमंत परब. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रवी कदम बुवा या ठिकाणी ओळखून आलेले आहेत. या ठिकाणचे सुपुत्र आमचे गुरुबंधू बुवा श्री प्रशांतजी नाईक तसेच आमचे साथीदार जे अनेक वर्ष मला ह्या भजनामध्ये कोरस म्हणून साथ केले ते म्हणजे आमचे मंगेशजी धुरी या गावचे सुपुत्र. या ठिकाणी त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्यानंतर या ठिकाणी साऊंड सर्व्हिस यांची आहे. साऊंड सर्व्हिस यांची सगळ्यांना माहिती आहे. आमच्या कोकणचं लाडकं व्यक्तिमत्व ते भाऊ आम्ही सर्व प्रेमाने त्यांना भाऊ म्हणतो आणि यांचा भाऊचे सुद्धा आशीर्वाद या ठिकाणी मी घेतोय. त्यानंतर भजनातील माझे आराध्य दैवत कोकणला भूषण चंद्रकांत बुवा कदम भजन सम्राट परशुराम बुवा मागचा भजन सम्राट विकास बुवा पाटील माझ्या दैवतांच्या चरणी नतमस्तक होतोय. माझी कुलदेवता माझी ग्रामदेवता माझे माता पिता तिला दिवाण वंदन करून गोरा भरती परस्त्री मातई समान मानणारा माझ्या शिवछत्रपतीला स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या माझ्या शंभू छत्रपतीला माझ्या जिजाऊला मानाचा मुद्रा घेऊन जमीला तमाम माझ्या भजन रसिकांचे आशीर्वाद घेऊन सहनवाचे आशीर्वाद घेऊन विशाल मसुरवाचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी दुसऱ्या भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आपली पहिली लक्ष्मी लिहा गणेश ॲग्रो फार्म कुसर्वे कट्टा वा यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिकाला स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर बुवा प्रशांतजी नाईक यांच्याकडून सुद्धा 101 रुपये मला एक गुगल पेचं त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. या ठिकाणी त्यांचा मनपूर्वक स्वीकार करतोय. बघा बुवाने सांगितलंय आज बालीचं स्वरूप खूप वेगळं आहे. हां त्या पोरग्यांची पण थोडासा बरं तर त्यांना आणला असता त्यांच्यावर पण काहीतरी चांगल्या वेळात संस्कार व्हावे नाही का बुवा. कुठेतरी त्यांच्यासुद्धा कानावर नामस्मरण गेलं पाहिजे. आणि खरोखर या ठिकाणी आत्ताच माता भगिनी सुद्धा यायला लागले आणि त्यांचे सुद्धा आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. तर मी नेहमी भजनामधून सांगतोय ज्या ठिकाणी माता भगिनी असतील त्या ठिकाणीच भजन करावं. कारण भजनाला बोलण्याला सगळ्याला मर्यादा येतात आणि या मर्यादा जर पाळल्या ना तर भजन स्वरूप जरी बदललं असेल भजनाचं. बुवाने सांगितलं 2020 हा प्रकार 2020 आहे प्रकार तो एक भजनाचाच प्रकार आहे. पण भजन कसं करावं हे प्रत्येक बुवाने ठरवायला पाहिजे. बुवाने आयोजनाबद्दल मगाशी बोललेत. काही काही ठिकाणी काय करतात आज तिन्ही बुवा बघा
चव्हाण बुवा आहेत, मी आणि मसूरकर बुवा एकाच पठडीतले बुवा आहेत. म्हणजे बुवा आमच्यापेक्षा अनुभवी जात, सुरुवात केली नाही बुवाने तशी सोयी. पण काय करतात, 2 बुवा असे चांगले गाणार ठेवतात आणि एक ठेवतात त्याची नाट मोडू दोघांची. म्हणजे त्या दोघांनी किती तो राग घाली करू दे, काय का करू दे, पण एकाकडची ताकद असता की त्या दोघांची नाटक म्हणून त्या भजनाचं स्टाफ क्लिअर करू ती त्यांची तयारी असतात. असे काही सुद्धा आयोजक असतात. पण असं न करता चांगली भजनं ठेवायची असेल तर निवड चांगली पाहिजे. संसार कधी चांगला होतो, जेव्हा नवरा बायको जर एका मताची असतील, एका विचाराची असतील, तेव्हा हा संसार चांगला होतो बुवा. आणि हे भजन आमचं कसं, हा भजनारूपी संसार हा सुद्धा तेव्हाच चांगला होईल जेव्हा कुठेतरी तिन्ही बुवा किंवा 2 बुवा एका मताचे असतील, एका विचाराचे असतील आणि मित्रत्वाची भावना असेल त्यांच्यामध्ये, तर हे भजन आमचं नक्कीच वेगळं होणार नाही. या ठिकाणी मी ग्वाही देतोय, भजनाला सुरुवात करतोय. बरंच बोलण्यासारखं आहे आणि खरोखर हे गाव म्हणजे पुण्य होतं बुवा. मगाशी सत्कार समारंभ झाला, ज्या ज्या सत्कार मूर्ती या ठिकाणी होत्या त्यांचा सत्कार समारंभ केला आणि खूप सुशिक्षित लोक या ठिकाणी यांचा आणि सत्कार केला. आणि खरोखर आपल्या माणसानेच आपल्या माणसाचा सत्कार केला, ही मोठी गोष्ट आहे. सगळ्यात आपल्या माणसाने आपल्या माणसाचा सत्कार केला आणि आपली माणसं कधी आपल्या माणसाच्या चांगल्या कधी नाही आताची. पण खरोखर आदर्श गाव आहे, म्हणजे मोठेपण असं नाही, काही आदर्श घेण्यासारख्या गोष्टी आहेत. आज आम्ही याच्या पुढे जर कुठल्या उद्या वारी असेल, परवा वारी असेल, त्या ठिकाणी बुवा ह्या कार्यक्रमाचं आयोजन, ह्या कार्यक्रमाचं एक रूपरेषा आपल्याला सगळ्याकडे सांगायचं. म्हणजे कुठेतरी सुरुवात होऊ दे, चांगलं सुरुवात करायला कुठेतरी एक लागतं, कुठेतरी ढकलायला लागते. आणि आज हे काम आमच्या सगळ्या वराडवासियांनी केलं. या ठिकाणी मोठी व्यक्ती बुवा आपले लिओ वराडकर, माहिती आहे ना बुवा, माहिती आहे वराडकर? नाही तुमका कशा माहिती, तुमका तर फॉरेनचा काय माहितीच नाही. हा हो दुबई का माहिती बुवा. अहो ह्या मातीतलं लेकरू आज कुठे आहे बुवा, आयर्लंडचे पंतप्रधान आहेत या वराडकर. आणि हे आमच्या वराडचं भूषण आहे बघा. आज सुधीर तांडेलजी या गावचं भूषण आहे. यांची नावं सुद्धा आपल्याला कुठेतरी सांगता यायला पाहिजे नाही का. सगळ्यात फेमस म्हणजे आमचं वराडचं चिवडो. काय नुसतं ट्रेन मस्त नुसतं भिरभिरचं पिंगाला फिरत असता, वराडचा चिवडा. आता कोण डुप्लिकेट टाकतं वराडच्या नावावर. पण वराड म्हणजे वराड. मी इला आधी घेतले बाबा पहिला. तुम्ही घेतला? तुम्ही आम्ही जाता केव्हा बघा. पण आता खेळत त्या ठिकाणी कार्यक्रम करतोय बुवांच्या आग्रहानुसार. बुवाने सांगितलं यमन, मला सांगितलं यमन राग आळवायचा आहे. मगाशी बुवाने एक प्रश्न विचारला बुवा त्यांनी ते आपले पंजाबी तुम्हाला मागे सांगितलं ना इथं मंदिरात बसल्यावर की प्रश्नोत्तरी वारी व्हायला पाहिजे. तर बुवाने पहिलाच एक प्रश्न टाकला आम्हाला की क्वारंटाईनमध्ये बारशे जास्त झाले नाही का. याचं उत्तर आमच्या दोघांकडून बुवाना पाहिजे. आता मागा बुवा विचार करा, निसर्ग हा नेहमी समतोल साधत असतो. निसर्ग हा नेहमी समतोल साधतो. माणसं जेवढी गेली तेवढी माणसं भरून काढण्याची ताकद या निसर्गामध्ये असते. तेवढं व्हायलाच पाहिजे. तर हा समतोल साधला पाहिजे ना. आणि त्याच्यानंतरचा जो एक विनोद म्हणून सांगतो, त्याच्यानंतरचा विषय तुम्ही चांगला वाड्यात वगैरे गेले. आता वाड्यात मागा सांगा कोणी टी व्ही नेऊन दिल्याने त्यांच्या नाही टी व्ही दिल्याने कामच काय ना. मग उरलं काम काय जातं. मनोरंजनाचं साधनच नाही ना काय तरी. थोडक्यात जास्त मोठा असो ठीक आहे. या ठिकाणी यमन राग आपण सुरुवात करतोय. वेळेचं बंधन, कारण सकडतो तो शेळीचा नाही, त्यामुळे माका बाकी काय कोणाचं टेन्शन नाही. मग ह्यामध्ये खूप टेन्शन असतात. पण ह्यो माणूस जेव्हा चुपूर असतो मग तुमका माहीत नाही. हा हो माझी नाट पडल्या त्या दिवशी म्हणून घ्या. अरे पण खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व. मी आवर्जून पंचांना सांगितलं की विशाल मसूरकर मोठेपण असं नाही की स्पर्धेमधून मोठा झालेला आहे बुवा. की माझ्या अगोदर सुद्धा खूप स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये खूप स्पर्धेमध्ये आणि चांगला एक गायन उत्कृष्ट गायक आहे. फक्त विषय असा आहे की थोडासा स्वभाव त्यांचा लाजरा आहे बुवांचा आमच्या. आणि काय होतं आहे लाजरा म्हणजे येतो ना की ही डबल बारी, पेटलेली बारी, धगावलेली बारी, हा ऐकून आणखी तो माणूस आणखी थंड होता. तो टेन्शनमध्ये असतं माणूस. पण
ही जी चांगली भजनं ना, माझं एक मत आहे, चांगलं लोकांसमोर जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत वाईट हे नेहमी चालत असतं या कलियुगामध्ये. म्हणून एक माझा सुद्धा एक प्रयत्न होता की विशाल बुवांसारखा एक चांगला कलाकार आमच्या जोडीला यावा आणि तिथून कुठेतरी या चांगल्या भजनाला सुरुवात व्हावी. म्हणून मी प्रामाणिकपणे त्याचं नाव सुचवलं आणि खरोखर एक तुमचे सुद्धा आभार मानतो की या ठिकाणी या बुवांना. कार्यक्रम खूप कमी करतो हा माणूस, सध्या एका नोकरी धंद्यानिमित्त सुद्धा चांगल्या पोस्टवर माणूस आहे, त्यामुळे कसं आहे रोजचं तेवढं कार्यक्रम जमत नाही, पण नेमकेच कार्यक्रम करतो, पण सुंदर कार्यक्रम करतो आणि या ठिकाणी त्याचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तो पण तुम्ही तर उत्तर शोधून ठेवा क्वारंटाईनचा, तुमच्याकडे वेगळा काय असला तर.
संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण, ग्रामदेवता श्री कामेश्वर, श्री आरेश्वर, श्री गांगेश्वर, श्री वेताळ, हरी हर हर हर, श्री ब्राह्मण देवाचा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ बाबांचा, श्री स्वामी समर्थांचा, श्री रावणदेवी मातेचा, भावनाई देवी मातेचा, स्वामी देवी मातेचा, भजन सम्राट गुरुवर्य काशीराम परमहंस, कोकण कला भूषण गुरुदास, मगाशी आयोजकांना आमचे पांचाळ बुवा मगाशी बोलले आणि खरोखर एक सुवर्ण अक्षर असं म्हणजे त्याला सुवर्ण अक्षर किंवा सुवर्ण शब्द तर बोलले ते. आजची बारी ह्या आपल्या श्रोते सज्जनांना की आपले हे भजन असेल त्यांना कितपत पचेल कितपत रुचेल हे मला माहीत नाही, पण 500 लोक आले जरी आज कार्यक्रमाला त्याच्यात ते 100 राहिले तरी चालतील, पण भजन आमच्या मागणीनुसारच व्हायला पाहिजे. हे आयोजकांचं खरोखर मोठेपण एकदा जोरदार टाळ्या आमच्या पांचामध्ये वाजवायचं. म्हणजे त्यांना प्रेक्षक राहिले नाही राहिले याचा फरक नाही, संस्कृती राहिली पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, भजन परंपरा टिकली पाहिजे हा त्यांचा अट्टास आहे. त्यांच्या मागचा हेतू प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि भजनाचं स्वरूप बदललं आहे, बुवांनी सांगितलं मगाशी तो सांगितलं भजनाचं स्वरूप आणि त्याला काय करू शकत नाही. आता काय काय विषय कसा आहे मला फक्त ह्याच गोष्टी जरा मला क्लिअरच करायच्या थोड्या, की चुकता कोण नक्की, चुकता कोण, बुवा चुकतायत की भजन रसिक चुकतायत, ह्याचं कोडं हे 9 सुटणारं कोड आहे. बुवा नक्की चुकतंय कोण, आपण चुकतोय की भजन रसिक चुकतायत. बुवा सांगतात की आमका लोक सांगतात त्यांच्यानुसार आम्ही भजन करतोय, बरोबर आहे. लोक म्हणतायत हे बुवाच असले म्हणजे नक्की चुकतंय कोण. पण ह्या दोन्ही बाजू जर प्रत्येकाला समजतं की मी चुकतोय ह्याचं जर आत्मपरीक्षण आपण केलं तर भजन सुधारायला वेळ लागणार नाही बघा. म्हणून या ठिकाणी आमचा प्रामाणिक एक प्रयत्न आहे, आम्ही एक निष्ठतेने आम्ही भजन करत असतो. एवढी तयारी आहे बघा ना, विनोद चव्हाण बुवांची तयारी. आज मला आठवत आहे, जास्त वेळ मी भेटत नाही पण मला आठवत आहे की जेव्हा विनोद चव्हाण बुवांची पहिली वारी आमच्या भांडूपमध्ये झाली, समोर कोण होते माझ्या माहीत नाही, लक्षात नाही, पण विनोद चव्हाण बुवांना कोणतरी माझं नाव सांगितलं का माहीत नाही, पण विनोद चव्हाण बुवांनी तेव्हा मला म्हणजे तिथं सांगितलं की सुशील गोठणकर नावाचा हा नवीन बुवा कोणतरी चांगला एक भांडूपचा एक तारा उदयास येतोय. हे बुवाचे शब्द पार्टे वाजवायला होता बुवांकडे तेव्हा, आनंद पार्टे. तेव्हा मी बुवांकडे गेलो, जेव्हा मधल्या एका मिनिटासाठी बुवांकडे गेलो, बुवाला ओळखलं मला का तुम्ही, तर बुवा बोलले नाही तुला ओळखलं म्हणून. तोच मी, मला बुवाने ओळखलं नाही. म्हणजे आज माझं भाग्य आहे की माझं पुण्य आहे आज ह्या थोर माणसाबरोबर कार्यक्रम करतो, म्हणजे केवढी माझी पुण्य आहे बघा, नाही का. आणि असेच जर कार्यक्रम चांगले साथीदार असतील तर खरोखर सोन्यावर पिवळं आहे आणि चांगलीच भेटणार तुम्हाला मिळतील. यूट्यूबवाल्यांचं काय, उद्या फक्त एवढं सांगा काय माहिती, माका एक प्रामाणिकपणे त्या दिवशी पण मी भजन केलं आहे आंबेरीत, सुंदर भजन झालं सगळं, एकच शब्द त्यांनी बरोबर धरले नाही. अरे काय म्हणजे गोटणकर बघ केवढं पंडित झाल्यासारखं वाटलं, तर माकाच वाटलं का, पण असा एक शब्द धरू नका. पूर्ण बारी कशी झाली हे सांगा, की चांगली झालेली बारी, आमची पेटलेली बारी नाही. पेटात पटकन हे काढायला हवं तर पेटात बुवाने सुरुवातच केली नाही. मग म्हणता दाढी बघ तुमका एक सांगते, तुम्ही ना माहिती तुमका कमी आहे काही गोष्टींची, तर कारण तुमका सांगते ही दाढी जी आहे ना बुवा, ही दाढी मी कट मारलंय तर तुमका सकाळची ज्यांची आठवण येतात ना त्यांचा विषय वेगळा असता. त्यांची दाढी कशी असतात तुम्हाला सांगू, हे दाढी फुल असता, मिशीन असतात त्यांचा, कधी पण तुम्ही नोट करा पाहिजे. मग एवढं माहिती असताना पण माका तुम्ही म्हणता तुम्ही सकाळी आठवण येली पाहिजे, काय तू काय आपला काहीतरी बोलायचं तुला आपला बोलायचं, पण एक विनोद म्हणून, कारण त्याचं नावच विनोद आहे, हेच मोठं विनोद आहे. अनेक मात्रांमधून भजन सादर केलं, 11, 12, 13 तर खूप चांगलं छान झाले. हा प्रयोग आहे आणि हेच खरी भजनाची पद्धत आहे. पण मी 11, 12, 13 त्यानंतर मी कमीपणा कशा घेऊ मोठा होतो म्हणतो मी. 11, 12, 13, 14, 15, 16 घेणार आता
प्रयत्न करतोय तुमचा कम दाढी हाव नाही असं म्हणजे प्रॉब्लेम आहे तुमचं पण काय नाही वाढ तरी आणि ह्या आमचं काय नाही ही घरकी शेती आहे जबी चाय बडाव जबी चाय निकाल दो आता तुम्ही म्हणताना ज्यांचा हय भरपूर आहे आमला हय काहीच नाही कोणतरी बोलताय मग नाही बोलतात पण माझा तो विषय नाही ह्या देवान दिलेला माझं काम आता सगळ्या पाणी तातला नको ते माप दिल्या नको ते माप होतं हय व्हायचं काय नाही काय करायचं काय आणि काय आता ते फॅशन ना आता सगळ्या ती चुकीच्या गोष्टींची फॅशन ना त्यामुळे त्याच्यावर मी काही जास्त बोलत नाही पैसा सुरुवात करूया
धन्यवाद धन्यवाद. माझ्या प्रकारे सुरुवात करतोय. तुमचे आशीर्वाद आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ना एक आपला आयडॉल असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक आपला आयडॉल असतो. प्रत्येकाला वाटतं मला ह्यांच्यासारखं शिकायचं आहे. आज बरेच जण मला सांगतात की बाबा मला तुमच्यासारखं शिकायचं की तुमच्यासारखं काय करता. पण मी नेहमी जेव्हा भजनाला सुरुवात केली, बुवांचं जे गाणं जेव्हा प्रथम मी ऐकलंय, पहिल्यांदा बारी ऐकली बुवांची, म्हणजे अक्षरशः मी त्यांचा फॅन आहे, अजूनही फॅन आहे. फक्त बारी करतो हे फक्त आमचं एक कुठंतरी सौभाग्य. पण माझे आयडॉल एक चव्हाण बुवा आहेत. म्हणजे जाहीरपणे मी सांगतो, चव्हाण बुवांची एक पेटीची कला, त्यांचा आवाजाचा एक पेटीवरच्या स्वरावरचा कमांड, कुठे स्वर हात लावतील तिथे स्वर त्या स्वराचं सोनं करतील, अशी यांची एक बुवांची एक खासियत आहे. आम्हाला ह्या कोकणाला लाभलेला हा हिराच आहे. आणि खरोखर ह्या हिऱ्यांच्या बरोबर राहणार आणि मला माझ्या मते काहीतरी शिकावं त्याच्यावर. त्यांच्याकडनं चांगलं घ्या ना. अरे चव्हाण भाऊ असं गातात ना, आम्हाला तसंच गायला पाहिजे, मी कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. ही भावना प्रत्येक भजनी कलाकाराने, एक माझं निवेदन आहे किंवा माझी एक विनंती आहे, प्रत्येक भजनी कलाकारांना मी सांगेन, चव्हाण भाऊंवर जेव्हा काही बारी करणार तुम्ही तेव्हा त्यांच्याकडनं काय ते गातात, आता त्यांच्यावर गातो म्हणजे आमच्या थोडी तयारी करूची लागली. बुवा रिसर्च करून करून हैराण झाले. खोटं नाही बुवा, प्रामाणिक सांगतो. ते पण सांगते जा हा ना आता कबूलच करू काय, हे काय तुमका मोठेपण तर मी माझा मोठेपणा करून बारी करून घेत नाही मागा. आहे ज्या ठिकाणी जेवढं आहे ते सत्य आहे. अच्छा मगाच्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे गणंजय तेली सुप्रभुवांचे शिष्य यांचे वडील या ठिकाणी आलेत, मागे सांगितलं. त्यांच्याकडून एक आशीर्वाद रुपये 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. हरी गायला का थय गाता येत नाही. नवीन हाणायचं कसं कार्यक्रम कंटिन्यू काय हाणायचं कसं, हे मोठा प्रॉब्लेम आहे. पण असू दे काय नाही, जर हाताला तुम्ही पण गोड मानून घ्यावा नाही का.
Ah